मुंबई उपनगरीय रेल्वेनं महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व महिला डब्यांमध्ये आता इमर्जन्सी टॉकबॅक सिस्टम 100% कार्यान्वित केल्याचा दावा रेल्वेने केला। यासोबतच महिला डब्यांमध्ये 100% सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं काम सुद्धा पूर्ण झाल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय। त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी महिला प्रवाशांना थेट मोटरमन किंवा गार्डशी संपर्क साधता येणार आहे। रेल्वे प्रशासनाला तात्काळ मदत पुरवणं शक्य होणार आहे। तर महिला डब्यामध्ये आता ही टॉकबॅकची सुविधा सुरू होती आहे आणि या दृष्टीने सगळी तयारी झाली आहे। रेल्वे प्रवास महिलांचा आता अधिक सुरक्षित होणार असल्याचा रेल्वेचा दावा आहे। या सुविधेचा थेट ट्रेनमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनशी पाठक यांनी। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई लोकलमध्ये अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे मुंबई लोकलच्या प्रवासाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आणि त्यातल्या त्यात मुंबई लोकलमधल्या महिला डब्यामधली सुरक्षितता आता धोक्यात आली आहे का असे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ लागले। आता यावरच तोडगा काढण्यासाठी म्हणून महिला डब्यामध्ये आपल्याला एक विशेष सुविधा देण्यात आली आहे, ती म्हणजे इमर्जन्सी टॉक बॅक सिस्टीम। या ठिकाणाहून तुम्ही हे बटन दाबून इथून थेट गार्डशी बोलू शकता, यासोबतच जे मोटरमन आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलू शकता। पण ही सुविधा उपयोगात येईल असं वाटतंय का? हो, उपयोगातली आहे, चांगली, पण अजून पण कधी वापरण्यात नाही आलेली। जर अशा पद्धतीच्या कुठल्या घटना घडल्या, जर एखादी व्यक्ती महिला डब्यामध्ये शिरली आणि सुरक्षिततेचा विषय झाला, त्याचा प्रश्न उपस्थित झाला, तर कुणाकडे मदत सध्याच्या घडीला मागितली जाते? जे लोकल चालवतात त्यांच्याचकडे ती मागितल्या जाणार, कारण की त्यांच्या हातातच असते ना सर्व गोष्टी, की थांबतील किंवा आपल्याला हेल्प करायला तेच पोलिसांना किंवा कोणाला कनेक्ट करू शकतात। टॉकबॅक बटनाचा काही दुरुपयोग तर होणार नाही अशी शंका येते का, की जनरल लेडीज डब्यामध्ये भांडण झाली आणि गार्डला सांगितलं असं काही झालंय? अरे होऊ शकतं असं, पण त्याचा गैरवापर पण होऊ शकतो, पण असं अजून तर पाहिलं नाही असं झालेलं। तेवढ्या महिला जागरूक आहेत। नक्की, त्याच्यामुळे महिला डब्यातला प्रवास आता अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी आणि सगळ्या महिलांना तो सोपा होण्यासाठी आता महिला डब्यामध्ये टॉकबॅक सुविधाही बसवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे महिलांनी मुंबई लोकलमधून प्रवास करताना आता जास्तीत जास्त निर्धास्त असावं अशी भूमिका रेल्वे प्रशासनाची आहे। कॅमेरामन नितेश पाठक, झी 24 तास, मुंबई।